आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी। फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदाच्या नावांवर शिक्कामोर्तब, तर भाजपचे जवळपास 20 आमदार तर शिंदेंचे 13 आणि अजितदादांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक। दुपारनंतर फडणवीस, अजित पवार दिल्लीहून मुंबईला रवाना होणार, तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। मंत्रिमंडळामध्ये आमदार रवी राणा यांची वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। अजितदादा गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही, सूत्रांची माहिती। दरम्यान भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी आता दोन्ही नेत्यांसंदर्भात शिंदेंना आश्वासन देण्यात आल्याची माहिती। शिंदे गट आणि भाजपमध्ये आता पालकमंत्रीपदावरून सुद्धा रस्सीखेच। गृहमंत्री पदापाठोपाठ शिंदे ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच। तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि केसरकरांच्या नावाला शिंदे गटाकडूनच विरोध, सूत्रांची माहिती। तर या नावांवर भाजपचा सुद्धा आक्षेप। काही ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात जावं, उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात 40 मंत्र्यांसाठी बंगले सज्ज। हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, तर नागपुरातील रवी भवन आणि नाग भवन परिसरामध्ये या मंत्र्यांचा मुक्काम। छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भाजपचं महाधिवेशन होणार। पंतप्रधान मोदींची उपस्थिती असणार। मोदींच्या हस्ते फडणवीसांचा सत्कार केला जाणार।